शिवाजी महाराजांचा विजय असो। घोरपडा गावातील पोलीस पाटलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जातीवाद्यांना अटक झालीच पाहिजे। आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। धुळे तालुक्यातील होळपळा परिसरात घडलेल्या कथित अत्याचार प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले असून स्वाभिमानी क्रांती सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। पीडित महिलेला झालेल्या अन्यायाविरोधात संघटनेने कठोर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे। संघटनेच्या निवेदनानुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच संबंधित पोलीस पाटील शीलाबाई राजेंद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। यासोबतच अत्याचार करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करून गुन्हा नोंदवावा आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे। दरम्यान मागील 2 दिवसांपासून धुळे येथील क्युमाइन क्लब परिसरात स्वाभिमानी क्रांती सेनेच्या वतीने बेमुदत धरणं आंदोलन सुरू असून आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही प्रतिसाद चांगला मिळत आहे। विशेष म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यासोबत आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनावर परिस्थिती अधिक गंभीर बनलेली असून तातडीने कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे। यावेळी पीडित महिला शीलाबाई अहिरे, स्वाभिमानी क्रांती सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जाधव, सुरेश बैसाने, विनोद बाप्पा गरुड, समाधान बैसाने, मिथुन उशिरे, अनिताताई सोनोने, कलाबाई अहिरे, अमर सोनोने, ललित भाले, कैलास अमृतसागर, मुकेश साल्टे आदी उपस्थित होते। घोरपडा गावामध्ये दिनांक 11/4/2026 रोजी अतिशय गंभीर घटना घडलेली आहे। घोरपडा गावामध्ये शीलाबाई अहिरे ज्या आहेत यांच्या मुलाने 14 एप्रिलच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरी जयंतीच्या संदर्भात साफसफाईचं काम चालू केलं होतं। त्याच्या संदर्भात किरकोळ वाद झाला। संबंधित वाद हा तिथल्या पोलीस पाटलाच्या कानावर टाकण्यासाठी गेले असता पोलीस पाटलाने अरावी केली आणि तुमची तक्रार आम्ही घेणार नाही, तुम्ही आमच्याकडे तक्रार करायची नाही, तुम्ही असे लोक आहात असा जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला। त्या संदर्भात शीलाबाई अहिरे व त्यांच्या मुलाने तालुका पोलीस स्टेशन गाठले। त्यांना मारहाण केल्यामुळे पोलिसांनी मेमो दिला। ते सिव्हिल हॉस्पिटलला 2 दिवस ॲडमिट झाले। पोलीस जबाब होऊन देखील आजपर्यंत 1 महिन्याच्या आसपास झालेला आहे। आम्ही माजी पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे साहेबांना पण भेटलो। त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ कारवाई करतो। अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही। महिलेवर अत्याचार करून इतके दिवस होऊन तिची फिर्याद नोंद होत नाही, ही मोठी शर्मेची बाब या लोकशाहीमध्ये होत आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। आज धरणे आंदोलनाला 3रा दिवस होऊन देखील कोणताही अधिकारी इकडे फिरकताना दिसत नाही। त्यामुळे आमचं आज 3ऱ्या दिवशी आंदोलन हे पुढे तीव्र गतीने वाटचाल करणार आहे। उद्या नवीन पोलीस अधीक्षक साहेब आलेले आहेत। त्यांना सदर घटनेचे आम्ही गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना सांगणार आहोत की साहेब, या पद्धतीने जर होत असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे जायचं, न्याय मागायचा कोणाकडे? फिर्याद दाखल होत नाही, तिच्यावर अत्याचार होतो, तिला गुप्तांगावर मारलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संदर्भात जातीवाचक शिवीगाळ केल्या जाते। हे जर या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत असेल तर आंबेडकरवादी चळवळीचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही। म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते आज आंदोलनाला बसलेलो आहोत। तुमच्या मागण्या काय? आमच्या मागण्या की संबंधित ज्या आरोपींनी, ज्या नराधमांनी जातीवाद केलेला आहे, या महिलेवर अत्याचार केला शीलाबाई अहिरेवर, त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा जो विलंब करणारे अधिकारी आहेत, तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे। आणि जी पोलीस पाटील महिला आहे ती आरावी करते, दादागिरी करते, ती पोलीस पाटील पदाचा गैरवापर करते आणि तिच्या नवऱ्याला, तिच्या पतीला ती अधिकार देऊन गोरगरिबावर अन्याय अत्याचार करायला लावते। म्हणून तिला तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। मागण्या मान्य झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल? मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही स्वतः अंगावर रॉकेल टाकून, अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला संपवून टाकू जर आम्हाला न्याय भेटत नसेल तर।